नमस्कार. याबाबत असं सांगावंसं वाटते की यापूर्वी दिनांक 21/2/2025 रोजी एक अधिसूचना काढण्यात आलेली होती पोलीस अधीक्षकांकडून. परंतु त्या अधिसूचनेमधील जी नियमावली आहे त्याचे काही पालन आपले दाणा बाजारामधील व्यापारी यांच्याकडून काही होत नाही आणि सततची वाहनकुंडी होते. त्यांना वारंवार विनंती करून सुद्धा ते काही ऐकून घेत नाही आणि याचा नाहक त्रास ग्राहकांना होतो. त्यामुळे यापूर्वी त्यांना नोटीस देण्यात आलेली होती मागील महिन्यात शेवटच्या आठवड्यामध्ये, परंतु त्यांनी ती नोटीस सुद्धा घेतलेली नाही. मीटिंगला बोलावण्यासाठी त्यांना पाचारण केलेले होते, परंतु ते मीटिंगला सुद्धा येण्यास तयार नाही. त्यामुळे ही कारवाई आजपासून माननीय पोलीस अधीक्षक साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव शहर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करीत आहोत. या अधिसूचनेनुसार जळगाव शहरातील आकाशवाणी चौक ते रेल्वे स्टेशन पावेतो जाणारे सर्व रस्ते व रेल्वे स्टेशन टावर चौक, नेरी नाका चौक, अजिंठा चौक तसेच नेरी नाका ते स्वातंत्र्य चौक पावेतो जाणारे रस्त्यावर जाण्यास व येण्यास सर्व प्रकारच्या खाजगी लक्झरी बसेस व अवजड वाहनांना सदर मार्गावर प्रवेश बंदी करण्यात येत आहे. याला एक अपवाद दिलेला आहे राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसेस वगळून. आणि त्यानंतर त्यांना व्यापारी वर्गासाठी जे त्यांचे अवजड वाहन येण्यासाठी एक टायमिंग दिलेला आहे विशिष्ट. अवजड वाहने शहरात अजिंठा चौक, नेरी नाका, टावर चौक, शिवाजीनगर, उड्डाणपूल या मार्गाने 11 ते 16 वाजेपर्यंत म्हणजे 16 वाजेपर्यंत म्हणजे दुपारी 4 वाजेपर्यंत आणि रात्री 2100 ते सकाळी 6, 2100 म्हणजे रात्री 9 वाजेपासून तर सकाळी 6 वाजेपर्यंत या कालावधीतच माल वाहतूक करू शकतील. हा टायमिंग दिलेला आहे त्यांना. आणि एवढा वेळ माझ्या मते खूप जास्त आहे त्यांना. या वेळेमध्ये ते करू शकतात. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या वाहनामधील अवजड वाहनामधील माल अपलोडिंग किंवा डाउनलोडिंग करण्यासाठी एक टायमिंग आम्ही दिलेला आहे. अर्ध्या ते पाऊण तासामध्ये त्यांनी ती कारवाई करून तो वाहन काढून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी वाहन पार्किंग करून ठेवू नये. पार्किंगची व्यवस्था त्यांनी स्वतः करायची आहे. तर अशी ही कारवाई आम्ही आजपासून सुरू केलेली आहे. आणि त्या ठिकाणी वाहन पार्किंग केल्यास, अवजड वाहन जास्त वेळ पार्किंग केल्यास आम्ही त्यांच्यावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करू.